आज मी तुम्हाला काळी कुट्ट झालेली, तेलकट, चिकट झालेली, डाग पडलेले स्टीलचे भांडे, डब्बे, प्लास्टिकचे कंटेनर किंवा प्लास्टिकचे डब्बे, ॲल्युमिनियम, तांबे, पितळ ही सगळी भांडी आहे ना, कशी साफ करायची आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त पाण्यामध्ये तुम्हाला भांडी बुडवायची आहे आणि घासणीचा जरासुद्धा वापर करायचा नाही, तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. भांडी बुडवताच त्याच्यामध्ये खूप अशी शाईन यायला लागते आणि जरासुद्धा मी इथे जोर लावलेला नाही आहे. बघू शकता तुम्ही, नुसतंच अलगद हाताने असं फिरवायचं आहे. त्यासाठी मी इथे एक मॅजिक सोल्युशन बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक छान असं सोल्युशन बनवायचं आहे आणि ते सोल्युशन काय आहे हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचं किचन साफ करायचं आहे, भांडी चिकट झालेली आहे आणि ते बघून खूप कंटाळा आलेला आहे ना, तर चला मग चुटकीसर अशी भांडी आपण स्वच्छ करूया. आणि ती कशा पद्धतीने करणार आहे हे सगळं काम तुमचं मी हलकं करणार आहे. तर आजही तुमच्यासाठी मी छान असा नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता सणसूद आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता आपले गणपती बाप्पासुद्धा लवकर येत आहे. त्यासाठी गणपती बाप्पा आता ज्यांच्या ज्यांच्या घरी आहेत किंवा सणसूद आल्यावर आपण घर साफ करतो, किचन साफ करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन साफ करणं असतं. तर किचनमध्ये जी भांडी वगैरे सगळी तुम्हाला आता स्वच्छ करावं लागेल आणि त्यासाठी मी छान असा उपाय घेऊन आले. ते म्हणजे तुमचं काम पटकन हलकं होईल. तर किचनमध्ये आपली भांडी खूप चिकट झालेली असतात आणि खूप दिवस आपण भांडी घासलेली नसेल, तर त्याच्यावर काळे, चिवट डाग असतात आणि ते खूप आपल्याला मग जोर द्यावा लागतो आणि ती बघूनच आपल्याला खूप कंटाळा येतो. आणि जर तुमचं किचन साफ करायचं राहिलं असेल आणि कंटाळा आला असेल ना, तर असं पटकन एक सोल्युशन बनवा आणि ते नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुमच्या फायदेशीर हा व्हिडिओ आहे. तर चला आपण एक काय सोल्युशन घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता, मी छान असं मोठ्या घमेलामध्ये पाणी घेतलेलं आहे. ते पाणी आपण गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी किंवा कोमट पाणी घेतलं तरी चालेल, पण शक्यतो गरम पाणीच घ्या. तर मोठं भांडं घ्या, ज्याच्यामध्ये जेणेकरून आपलं डब्बा किंवा कुठलीही स्टीलची भांडी किंवा कुठलीही भांडी आपण घेऊ ना, तर ती त्याच्यामध्ये छान धुता येईल. त्याच्यानंतर आपण एक लिंबू पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये खाण्याचा सोडा 2 चमचे टाकायचा आहे आणि छान पाणी हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये कपडे धुण्याचं जे पावडर असतं, डिटर्जंट पावडर किंवा भांडी घासायचं लिक्विड असतं, ते सुद्धा घेतलं तरी चालेल. ते 2 चमचे पावडर मी घेतलेले आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि ती पावडर पाण्यामध्ये टाकून छान पाणी हलवून घ्यायचं आहे. तर ह्या पाण्यामध्ये 10-15 मिनटातच आपण सगळी मांडणीची भांडी, सगळी चिवट झालेली भांडी, प्लॅस्टिकचे कंटेनर, प्लॅस्टिकचे जे डबे असतात आपल्या घरामध्ये, ते सुद्धा घासू शकतो आणि पटकन असं चुटकीसर आपलं काम हलकं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता, स्टीलचा डब्बा मी पाण्यामध्ये टाकताच आपल्या स्टीलच्या डब्याला एक चकाकी येऊ लागते आणि जरासुद्धा मी इथे जोर लावलेला नाही आहे. नुसताच अलगद असा हात फिरवून घेते, म्हणजे आपल्या बघा डब्याला नुसता हात फिरवल्यामुळे किती चकाकी येते. अगदी असं 2 मिनटंसुद्धा लागत नाहीत आणि भांडी फटाफट अशी आपली साफ होतील. तर आता त्याचबरोबर आहे ना, तुम्ही कॉटनचा कपडा वगैरे घेऊ शकता, त्या पाण्यामध्ये ओला करून असं पुसू शकतो. तर त्याच्यानंतर ही सगळी भांडी आहे ना, आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ आणि सगळी भांडी मी तुम्हाला नंतर दाखवेलच त्याचा रिझल्ट. तर तुम्ही बघितलं असेल, सुरुवातीलाच मी दाखवलं पाण्यात बुडवतानाच आपली स्टीलची भांडी किती लख्ख चकाकी येते त्या भांड्यांना. आणि आता दुसरा मी सुद्धा एक डबा अजून दाखवते. नुसतं आपल्याला तो डब्बा घ्यायचा आहे किंवा स्टीलची कोणतीही भांडी घ्या, पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नुसताच वरचेवर हात फिरवायचा आहे. नुसतंच कॉटनचा कपडा घेऊन बघा मी फिरवते, तर फटकन अशी आपल्या लगेच चकाकी येते. तर जरासुद्धा जोर द्यायचा नाही आहे आपल्याला इथे कुठेच.
चिकट झालेले डबे किंवा डब्याची झाकणं म्हणा, जास्त जर चिकट झाली असतील ना, तर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडा वेळ 5 मिनटं बुडवून ठेवा आणि लगेच चुटकीशी आपली ते डब्याची झाकणं वगैरे किंवा चिकट झालेली कुठलीही वस्तू साफ होतात. आता तुम्ही बघू शकता ही डबे बघा, लगेच बुडवल्यावर लगेच 2 मिनटंसुद्धा लागत नाही, पटकन अशी चकाकी येते. तर हे बघा, असं कपड्याने स्वच्छ करायचं आहे. कुठलेही डाग असेल किंवा भरपूर दिवसाचे डाग असतात, तर त्याला नुसतेच आपण फडका फिरवला. तुमची भांडी जर जास्त असेल तर जास्त पाण्याचं सोल्युशन बनवून ठेवा आणि त्याच्यात नुसतीच भांडी बुडवा, हात फिरवा, लगेच 2 मिनिटात भांडी स्वच्छ होतील. तर अशी सगळी मांडणीची भांडी तुम्ही काढा आणि तुमची लगेच तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. त्याचबरोबर आता तुम्ही बघितलं, मी ही डबे घासून दाखवले, पण आता तुम्ही समजलंच असेल की आपली भांडी नुसतीच पाण्यामध्ये बुडवल्याबरोबर किती लख्ख चकाकी येते. त्याला खूप छान अशी स्टीलची नवीन असल्यासारखी भांडी दिसत आहेत. तर त्याचबरोबर मी डब्याची झाकणंसुद्धा तुम्हाला दाखवते. हे बघा, नुसतंच टाकून त्याच्यामध्ये आपण कपड्याने पुसून घ्यायचं आणि नंतर सगळी भांडी स्वच्छ धुवून मी तुम्हाला दाखवेलच. तर त्याच्यानंतर आता मी प्लॅस्टिकची भांडी किंवा कंटेनर, डबे हे तुम्हाला मी दाखवते, 2-4 दाखवते. त्याच्यामुळे ते सुद्धा साफ करताना आपल्याला जरासुद्धा मेहनत लागणार नाही. कारण प्लॅस्टिकच्या भांड्यांवर पण चिकटपणा जास्त असल्यावर त्रास होतो. तर ते नुसतेच आपण पाण्यामध्ये टाकायचे, 2 मिनटं अशी झाकणं त्याच्यात पाण्यात ठेवून द्यायचे आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. तर तुम्ही बघितलं, पाण्यामध्ये बुडवताच आपल्या भांड्यांना छान अशी लख्ख चकाकी आलेली आहे आणि नवीन अगदी आणल्यासारखी भांडी चकाकतात आहे. तर ह्याच आपलं छान असं सोल्युशन आहे ना, खरंच मॅजिक. तर खरंच हे सोल्युशन तुम्ही करून बघा. नक्की माझी ही ट्रिक तुम्हाला आय होप आवडलीच असेल आणि येत्या सगळ्या सणांसाठी घर साफ करायचं असेल किंवा दिवाळी असेल, कुठलाही सण असेल, तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा, सोल्युशन तयार करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, प्लॅस्टिकची हे कंटेनर वगैरे सगळी भांडी आपल्याला जे आहेत ते घरामध्ये ह्या सोल्युशनच्या पाण्यानेच चुटकीसर आपली स्वच्छ होतात. तर आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.